Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले. शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते, तर कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर होता. परिणामी पंचगंगा नदी पाणीपाती सध्या 43 फूट 3 इंचावर पोहोचली आहे, तर जिल्ह्यातील एकूण 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सकाळी ठीक 6 वाजता राधानगरी धरणाचा 7वा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरण 100% भरले आहे. धरणाची एकूण 7 द्वारे क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 उघडली आहेत. या धरणाच्या 7व्या दरवाजामधून 10,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून विद्युत गृहासाठी 1500 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुन्हा पंचगंगा नदी पाणीपातीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेली 2 दिवस पावसानं थोडी उघडीप घेतली होती. परिणामी पंचगंगा पाणीपातीत घट होत आहे. राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याने पुन्हा पंचगंगा नदी पाणीपातीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी राधानगरीहून प्राची गुरव. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.